जर कुणीतरी तुझ्यासाठी असं वागत असेल तर ती व्यक्ती तुझ्यावर खूप प्रेम करते, इतका की त्याला शब्दातही सांगता नाही यायचं. आता पुढे. मीनाक्षी काहीतरी विचार करत बोलते. म्हणजे अनय माझ्यावर प्रेम, पण हे कसं होऊ शकतं? मयुरी मनातच विचार करते. आता चलायचं, आपल्याला खूप वेळ झालाय इकडे येऊन, मीनाक्षी उठत बोलते. तिच्या आवाजाने मयुरीही भानावर येते. थँक्स मीनाक्षी, मयुरी तिच्याकडे पाहणाऱ्या मीनाक्षीला बोलते. 1 मिनिट मीनाक्षी, मयुरी जाणाऱ्या मीनाक्षीचा हात पकडून तिला थांबवत बोलते. काय ग, आता काय झालं? तुला मिळालं आहे ना तुझ्या प्रश्नाचं उत्तर? मला तुझ्याशी अजून बोलायचंय, पण तुला काही महत्त्वाचं काम नसेल तर, मयुरी तिला म्हणते. अगं मग बोल ना, मला सध्या काही काम नाहीये. तू बोल, तुला काय म्हणायचं आहे? मीनाक्षी परत तिच्या जागेवर बसत बोलते. आता जे सगळं मी तुला म्हणाले ते सगळं तर आपले आई वडील भाऊ बहीणही आपल्यासाठी करतात ना मग, मयुरी मनातील शंका बोलून दाखवते. हो असेलही, पण ते त्यांचं तुझ्याशी नातं आहे म्हणून तुझी काळजी घेतात. पण कुणीतरी व्यक्ती अशीही असेल ना, जिचं तुझ्याशी काहीच नातं नाहीये किंवा नातं आहे पण फक्त नावापुरतं, तरीही ती व्यक्ती तुझी काळजी घेते. शिवाय त्याच्या या काळजीला, त्याच्या प्रेमाला स्वार्थीपणाची झळ नसेल. मला सांग, तुला कधी जाणवलं का की त्याच्या तुझ्याशी प्रेमाने वागण्यामागे, तुझी काळजी घेण्यामागे कसला स्वार्थ आहे? नाही, पण तरीही, म्हणजे हे मला वाटलं म्हणून मी तुला विचारलं. पण ती व्यक्ती मला असं काहीच म्हणाली नाहीये. मग कदाचित ती व्यक्ती फक्त मैत्री म्हणूनही हे सगळं करत असेल ना? हो नक्कीच, ती व्यक्ती मैत्री म्हणूनही हे सगळं करत असेल. पण जर त्या व्यक्तीचं तुझ्यावर प्रेम असेल पण त्याची तिला जाणीवच नसेल तर ती तुला त्याला करून द्यावी लागेल. पण त्याआधी मला हे सांग, तू त्या व्यक्तीबद्दल काय फील करते? मीनाक्षी तिच्या होला हो मिळवत पण तिला समजावून सांगत बोलते. म्हणजे, मयुरी न कळून विचारते. अगं म्हणजे तुला पण ती व्यक्ती आवडते का? तुझंही तिच्यावर प्रेम आहे का? मीनाक्षी तिलाच प्रश्न विचारते. मला नाही माहीत माझं त्या व्यक्तीवर प्रेम आहे की नाही. मग आधी तू याचा शोध घे मयुरी, कारण तू त्या व्यक्तीला फक्त मित्र मानत असशील आणि जर त्या व्यक्तीला समजले की ती तुझ्यावर प्रेम करते तर याचा त्रास तुम्हाला दोघांनाच होईल. पण हे कसं कळणार मला की मला ती व्यक्ती आवडते की नाही? कसं होणार ग तुझं? मीनाक्षी स्वतःचंच डोकं बडवत बोलते. मी ना तुला माझी स्टोरी सांगते, बघ तुला काही कळतंय का त्यातलं? चालेल ना? मीनाक्षी तिच्या हातातल्या घड्याळाकडे पाहत बोलते. चालेल, सांग तू. तर बघ, तुला हे तर माहीतच आहे की मी माझं शिक्षण इथे नाही झालेलं. मी शिक्षणासाठी बाहेर होते. तेव्हा मी ग्रॅज्युएशनला असताना माझ्याच क्लासमध्ये माझा एक क्रश होता. म्हणजे तो फक्त माझाच क्रश नव्हता, वर्गातील इतरही मुलींना तो आवडायचा. पण माझी त्याच्याबद्दलची आवड ही फक्त क्रश म्हणूनच होती. त्यापुढे जायचं मी कधी ठरवलंच नव्हतं. असंच एकदा क्लास टॉपर असल्याने आमच्या दोघांची निवड एका प्रोजेक्टसाठी झाली. हा प्रोजेक्ट जवळजवळ 3-4 महिने चालणार होता. मी हॉस्टेलला राहत असल्याने माझा बाहेर राहण्याचा वेळ हा ठरलेला असायचा आणि उशीर झाला की वॉर्डन आत नाही घ्यायची. आणि प्रोजेक्टसाठी आम्हाला कॉलेज लॅबमध्ये प्रिन्सिपल सरांनी उशिरापर्यंत थांबण्याची परवानगी दिलेली होती. एक दिवस मला लॅबमध्येच 8 वाजून गेले. अर्थात त्याला माझ्या हॉस्टेलचा प्रॉब्लेम माहीत होता, पण प्रोजेक्टचा तो पार्ट त्या दिवशी कंप्लीट करणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे त्या नादात आम्हाला दोघांनाही वेळेचं भान राहिलं नाही. तसं ही तो खूप कमी बोलणारा होता, त्यामुळे तर काही प्रश्नच उरत नव्हता. आम्ही दोघे लॅब बाहेर आलो तर जवळजवळ 9 वाजलेले. मला आता हॉस्टेलला जाता येणार नव्हतं आणि त्याला घ्यायला त्याचा लहान भाऊ, जो की त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान होता आणि आमच्याच कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनला फर्स्ट इयरला होता. त्याने त्याच्या भावाशी माझी ओळख करून दिली आणि मला हॉस्टेलपर्यंत लिफ्ट ऑफर केली. अर्थात एवढ्या रात्री त्यांच्यासोबत जाण्या एवढा विश्वास नक्कीच होता माझा त्याच्यावर. मी त्याच्यासोबत त्याच्या कारमध्ये मागच्या बाजूला बसले.
मयुरी, तो म्हणजे माझा क्लासमेट कारमध्ये बसताच विंडोला डोकं टेकून झोपून गेला. पण त्याचा लहान भाऊ खरंच खूप बोलका होता. आमची 5च मिनिटात मैत्री झाली आणि 15 मिनिटात मोबाईल नंबर एक्सचेंज होऊन सोशल साईट्सवर एकमेकांना रिक्वेस्ट पाठवूनही झाली होती. जेव्हा त्यांनी मला हॉस्टेलला सोडलं तेव्हा त्याचा लहान भावानेच वॉर्डनला रिक्वेस्ट करून मला आत हॉस्टेलमध्ये घ्यायला लावलं. पण तरीही वॉर्डन ऐकत नाही हे पाहून त्याने सरळ प्रिन्सिपल सरांनाच कॉल केला आणि वॉर्डनला सांगून मला आत घ्यायला लावलं. आणि प्रोजेक्टमुळे जर कधी उशीर झाला तर मला कंपल्सरी आत घेण्यासाठी ही परवानगी मिळवून दिली. त्यानंतर तर माझ्या क्रशमुळेच पण मला एक खूप चांगला मित्र मिळाला. असं नव्हतं की त्याला म्हणजेच माझ्या क्रशच्या भावाला मित्र नव्हते, पण मी त्याची बेस्ट फ्रेंड झाले होते. माझी कॉलेजनंतरची प्रत्येक संध्याकाळ, सकाळ आणि सुट्टीचा दिवस या प्रत्येक क्षणात तो असायचा. 24 तास मी त्याच्याशी फेस टू फेस नसेल तर फोनवरही का असेना पण कनेक्टेड असायचे. सुट्टीच्या दिवशी हमखास तो ठरवून मला कुठे ना कुठे फिरायला घेऊन जायचा. माझी रूममेट मला एकदा म्हणाली देखील की तू त्याच्या प्रेमात तर पडली नाहीस ना? पण तेव्हा मी तिला हसून नाही म्हटलं होतं, कारण मी त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होते. त्यामुळे आमच्यात असं काही होणं इट्स इम्पॉसिबल. आणि खरंच सांगते, तेव्हा मला माझ्या भावनांची जाणीवच नव्हती की मला तो आवडतोय. म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्याला माझ्या रूममेटचं बोलणं आणि माझं उत्तर हसून सांगितलं तेव्हा काही क्षणांसाठी तो सिरियस तर झाला होता आणि त्याने मला हेही विचारलं होतं की प्रेमाचा आणि वयाचा काही संबंध असतो? माझ्याकडे याचं उत्तर नव्हतं किंवा होतं, पण मी ते त्याला देऊ शकले नाही. पण परत तो पहिल्यासारखा नॉर्मल झाला होता. मी हे त्याला याचसाठी सांगितलं होतं कारण आम्ही दोघं कधीच एकमेकांपासून काहीच लपवत नसू. मग ते तरी का असाच विचार करून मी त्याला सांगितलेलं. पण त्या दिवशीपासून तो माझ्याशी अंतर राखून वागायला लागला. आमचं फोनवरचं बोलणंही कमी झालं. म्हणजे मी कॉल करायचे पण तो कधी कधी रिसिव्ह नाही करायचा आणि केलास तर बिझी आहे असं सांगून लगेच कट करून टाकायचा. कॉलेजमध्येही मला पाहिलं की रस्ता बदलून घ्यायचा. त्याचं हे वागणं मला सहन होत नव्हतं. त्याच्याकडून स्वतःला असं दुर्लक्षित होताना पाहून मला खूप त्रास व्हायचा. समजत नव्हतं असं का होतंय, पण माझं मन तुटून जायचं त्याच्या या वागण्याने. मला कळत नव्हतं की याआधीही माझ्या खूप मैत्रिणी मित्र झाले होते. त्यांच्या दुरावण्याने सुद्धा मला कधी इतका त्रास झाला नव्हता. मग हाच का याच्याच अशा वागण्याचा इतका त्रास का होतोय काहीच समजत नव्हतं. नंतर तर मला 3 दिवस त्याचा आवाजही ऐकायला मिळत नव्हता की त्याला पाहायलाही मिळत नव्हतं. माझं मन पूर्ण विचलित झालं होतं. ते कशातच लागत नव्हतं, ना अभ्यासात ना आणखी कशात. मी रोज रूममध्ये एकटी असली की रडायचे. असं वाटायचं आत्ताच पळत जावं आणि त्याला विचारावं की का वागतोय तो असं. पण मी तेही करू शकत नव्हते कारण मला हेही ठाऊक नव्हतं की तो नक्की शहरात आहे की नाही. आणि एक दिवस अचानक रात्री 12 वाजता माझा फोन वाजला. समोरून मला इतकंच समजलं की त्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. मयुरी, त्या दिवशी मला कसलंच भान नव्हतं राहिलं. ना मी हॉस्टेलमध्ये आहे याचं, ना आमची वॉर्डरनं मला परत आत घेईल की नाही याचं. वॉर्डरने गेटला कुलूप लावलेलं होतं म्हणून मी ते दगडाने तोडून टाकून मग तशीच तिथून अनवाणी निघाली. कुलूप तोडताना मला हाताला लागलं. माझे कपडे म्हणजे फक्त एक टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातलेली होती मी. वेळ रात्र आहे का दिवस काही लक्षात नाही आलं माझ्या. मला फक्त इतकंच समजत होतं की तो हॉस्पिटलमध्ये आहे आणि मला तिथं पोहोचायचं आहे काहीही करून. मग त्यासाठी मला कसलीही किंमत मोजावी लागली असती तरी चाललं असतं. मयुरी, माझ्या डोळ्यातून सलग पाणी वाहत होतं त्याच्या काळजीने. मी मनोमन देवाला विनवीत होते की प्लीज त्याला जास्त लागलेलं नसू देत. माझ्या लागलेल्या हाताच्या नखभर सुद्धा वेदना मला जाणवत नव्हत्या की त्यातून वाहणाऱ्या रक्ताने काही फरक पडत नव्हता. बस त्याला पाहण्याची ओढ लागली होती. मला एखादी ऑटो किंवा
टॅक्सी करून जावं याचंही भान नव्हतं. मी तशीच पळत पळत हॉस्पिटलला पोहोचले. रिसेप्शनला चौकशी केली आणि त्याच्या वॉर्डसमोर येऊन थांबले. मनात धाकधूक होतीच. त्याला जास्त लागलेलं असेल तर? मी दरवाजा उघडून आत गेले तर आत त्याचा मोठा भाऊ आणि त्याचा अजून एक मित्र होता. त्यांच्यामुळे मला तो दिसत नव्हता. मी हळूहळू पुढे आले तर तो बेडवर झोपून त्या दोघांकडे पाहत होता आणि ते दोघे डोळे मोठे करून रागात त्याच्याकडे पाहत होते. पण मयुरी, मला त्या दिवशी त्या कुणाशीच घेणं नव्हतं. मला फक्त त्याला सुरक्षित पाहायचं होतं. मी कसलाही विचार न करता सरळ त्याच्या गळ्यात पडून रडायला लागले. मी फक्त रडत होते आणि तो मला शांत करायचा प्रयत्न करत होता. बोलतच मीनाक्षी त्या दिवशीच्या प्रसंगात हरवली. मीनू, रडू नको ना, तू का रडते? तो तिला इतकं रडताना पाहून काळजीने विचारतो. तुझा ॲक्सिडेंट झाला, तुला जास्त नाही ना लागलं? मला सांग ना, तुला जास्त नाही ना लागलं? तुला दुखत तर नाही आहे ना कुठं? तुला माहीत आहे किती घाबरले होते मी. मनात सारखी धाकधूक होत होती की तुला जास्त लागलेलं नसेल ना? तू ठीक तर असशील ना? तू का असं करतोस? तुला नीट बाईक चालवता नाही येत तर नको ना चालवू, पण प्लीज स्वतःच्या जीवाचे असे हाल नको करून घेऊ. आज जर तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं रे? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मीनाक्षी रडत एकामागे एक बोलतच होती. हे पाहून तोच तिच्या ओठांवर हात ठेवत तिला गप्प करतो. काय झालं मीनू? मला काही झाल्याने तुला इतका फरक का पडतोय? आपण तर फक्त मित्र आहोत ना? मग का तू माझ्या ॲक्सिडेंटवर इतकी रिॲक्ट करते? एवढं तर माझा दादा पण रिॲक्ट नाही झाला. तो काहीसा रागात तर काहीसा उत्सुकतेने विचारतो. मला नाही माहीत, पण तुला नकभरही खरचटलेलं मला नाही चालणार. मला सहनच नाही होणार ते. का सहन नाही होणार मीनू? सांग ना, का नाही सहन होणार? तुझ्या ह्या भावना, माझ्याबद्दलची ही काळजी काहीतरी वेगळंच सांगतेय मला. तुला समजतंय का? नाही समजत आहे रे मला, आणि समजूनही नाही घ्यायचं. मला फक्त तू सुरक्षित हवा आहेस. बाकी मला माझ्या कुठल्याही भावनेला कसलंच नाव नाही द्यायचं. ती रडतच बोलते, पण तिने अजूनही त्याला मारलेली मिठी सोडली नव्हती. बस थोडीशी सेल केली होती. पण मला द्यायचंय नाव. तुझ्याबद्दल मला वाटणाऱ्या प्रत्येक भावनेला नाव द्यायचंय. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मीनाक्षी. अगदी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करतो. आणि आज तुला असं रडताना पाहून मलाही खात्री झाली की तूही माझ्यावर खूप प्रेम करते. नाहीतर अशी रात्री 12 वाजता हॉस्टेलचा नियम मोडून कसलाही विचार न करता तू इथे आलीच नसती. प्रेम? हे कसं शक्य आहे? मी तुझ्यावर प्रेम कसं करू शकते? त्याचं बोलणं ऐकून मीनाक्षी त्याच्यापासून बाजूला होत बोलते. का नाही करू शकत तू माझ्यावर प्रेम? तो तिलाच प्रश्न विचारत बोलतो. मला असं वाटतं म्हणून. ती नजर चोरत बोलते. खोटं, तू खोटं बोलते मीनाक्षी, माझ्याशीही आणि स्वतःशीही. या गेल्या महिन्याभरात माझ्यासाठी किती वेळा लपून रडली तू, आठव तर? किती वेळा मला कॉल मेसेजेस केलेत, तेही मी रिप्लाय देत नसताना. मैत्रिणी, अभ्यास, लेक्चर सगळं सोडून माझी आठवण काढून कोण दिवसभर लायब्ररीत माझी आठवण काढत आपल्या नेहमीच्या जागेवर बसायचं? मीनाक्षी, याला प्रेम नाही म्हणत तर प्रेमाची दुसरी कुठलीच व्याख्या मला तरी माहीत नाहीये. तो तिच्यापासून चेहरा फिरवत बोलतो. मीनाक्षी, तू मला पाहण्यासाठी इतकी आतुर झाली होती की स्वतःची अवस्थाही न पाहता इकडे आलीस. मग याला काय म्हणावं ग? इतकी काळजी का आहे तुला माझी, सांग ना? हो, जरी करतही असले मी तुझ्यावर प्रेम तरी मला सांग ना, काय भविष्य आहे या नात्याचं? मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, हे तर समजून घे. कुठले आईवडील त्यांच्या मुलाला त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी लग्न करायला परवानगी देतील? तूच सांग, तुझा दादा देईल आपल्या या नात्याला संमती? तुझे आजोबा देतील का परवानगी तुला माझ्याशी लग्न करायची? सांग ना. मी नाही हो म्हणू शकत तुला. घेणारे समजून मला. मीनाक्षी अजूनही रडतच होती, पण आता तिने तिथेच खाली बसून घेतलं होतं. तिच्या शरीरात उभं राहण्या इतकेही त्राण
शिल्लक नव्हती. आता हे पाहून तो उठला आणि बेडवरून खाली येत तिच्यासमोर खाली जमिनीवर बसला आणि रडणाऱ्या तिचा चेहरा हातात घेऊन अंगठ्याने तिचे अश्रू पुसले. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.